शुभ सकाळ मंडळी, मी शिवन्या आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आता तुम्हाला व्हिडिओ सुरुवात होऊन तर समजलंच असेल, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नाशिक स्टाईल पिवळी बटाट्याची भाजी, जी आपण डोशासाठी खातो आणि एकदम मऊ चविष्ट आणि झटपट तयार होणारी। अगदी साध्या आणि नवीन पद्धतीने ही भाजी कशी करायची ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे। त्याचीच तयारी मी आता करते। चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या टेस्टी आणि हेल्दी रेसिपीला। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सगळ्यात आधी मी हे बटाटे आता बॉईल करून घेतलेले आहेत छान। तुम्हाला जेवढी क्वांटिटी घ्यायची आहे तेवढी तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर आता हे कट करून घ्यायचे। हे बघा, अशा पद्धतीने आता मी हे सगळे बटाटे कट करून घेते आहे। बटाटे जास्त मऊसूद नाही करायचे आणि कचरट सुद्धा ठेवायचे नाहीयेत। हे बघा, हे अशा पद्धतीने शिजले गेले पाहिजेत। तर त्यामुळे तुम्हाला जसे आवडेल तसे तुम्ही बटाटे शिजवून घ्या। तर हे मी कुकरला 3 शिट्ट्यांमध्ये शिजवलेले आहेत। पद्धतीने आता हे सगळे बटाटे कट करून घेतलेत। काही जण स्मॅश सुद्धा करून घेतात, तसं केलं तरी चालतं। आता या बटाट्यांना मी आता हळद लावून घेणार आहे। आपल्याला जेवढी भाजीला हळद लागणार आहे तेवढी हळद मी आता लावून घेणार आहे। त्यानंतर यामध्ये मी घालणार आहे थोडी साखर। आता मी चवीनुसार यामध्ये साखर घालणार आहे। आपली बटाट्यांची क्वांटिटी बघून आपल्याला साखर सुद्धा घालायची आहे। आणि आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। सगळ्या बटाट्यांच्या काचऱ्यांना हळद लागली गेली पाहिजे, असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता ही रेसिपी मला माझ्या सासूबाईंनी सांगितलेली आहे आणि खरंच खूप सोपी रेसिपी आहे। जास्त काही तामझाम नाही करण्यासाठी, खूप पटकन तयार होते। अशा पद्धतीने आता आपल्याला हे ठेवून द्यायचं एक 5 ते 10 मिनिटांसाठी। आता जोपर्यंत आपला मसाला बाकीचा तयार होत नाही, कांदा वगैरे, तर तोपर्यंत हे छान एकजीव होऊन जातं। तोपर्यंत आता हे रेस्टसाठी ठेवून द्यायचं आहे। आता भाजीसाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते। उभा बारीक चिरलेला कांदा घेतला आहे, त्यानंतर टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरलेलं, हिरवी मिरची घेतली मिक्सरमधनं फक्त थोडी अशी क्रश केलेली आहे, आलं लसूण पेस्ट आहे, कढीपत्ता आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे। त्यानंतर ही उडदाची डाळ घेतलेली आहे, एक अर्धा तास आधी मी भिजत घातलेली आहे। आता ही स्वच्छ धुवून मी भाजीसाठी वापरणार आहे। त्यामध्ये तेल आता गरम करून घेते छान। आता तेल छान गरम झालेलं आहे। यामध्ये मी आता मोहरी घालणार आहे। मोहरी छान तडतडू द्यायची आहे। बघा, मोहरी छान तडतडलेली आहे। त्यानंतर मी अगदी थोडं असं जिरं घेतलेलं आहे, कारण की मी जिरा पावडर सुद्धा घालणार आहे। जिऱ्यानंतर मी आता घालणार आहे हिंग। छान फोडणी बसली गेली पाहिजे। त्यानंतर आलं लसूण पेस्ट, आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर लगेचच आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे आणि तेलामध्ये तळून घ्यायची। लगेच आपल्याला कढीपत्ता सुद्धा घालून घ्यायचा आहे। उडदाची डाळ भिजवलेली आहे, ती डाळ आपल्याला यात घालायची आहे। आता ही त्यानंतर आपल्याला याच्यात घालायचे कांदा, बारीक चिरलेला कांदा।
कांदा शिजवून घेऊया. आता यामध्ये आपण घालूया टोमॅटो, म्हणजे टोमॅटो पण छान मऊ होईल. आणि कांदा आणि टोमॅटो आता छान शिजवून घेऊया. झाकण ठेवले 1-5 मिनिटांसाठी. छान मऊसूत झाल्यावर आपण आता उघडून बघूया. आता आपण उघडून बघूया. हे बघा, टोमॅटो पण छान बारीक झालेला आहे, मऊ झालेला आहे आणि कांदा पण शिजलेला आहे. आता यामध्ये मी घालते धणा पावडर, चवीनुसार घालायचे. त्यानंतर थोडीशी जिरा पावडर, कारण का ऑलरेडी आपण जिरं घातलेलं आहे. छान मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये मी वापरणार आहे मॅगी मसाला. थोडासा मॅगी मसाला वापरायचा आहे, याने टेस्ट खूप सुंदर येते. आता आपले जे बटाटे मी मिश्रण करून ठेवलं होतं हळद आणि साखर लावून, ते मी यामध्ये घालणार आहे. छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला. अगदी साधी सिंपल भाजी आहे, पटकन होते, मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी पण छान आहे. कारण का बऱ्याचदा घरामध्ये आपल्या भाजी अवेलेबल नसते. भाजीपाला, बटाटे सगळ्यांकडेच अवेलेबल असतात, त्यामुळे आपण बटाट्याची भाजी पटकन करू शकतो. आणि अशा पद्धतीने तर घरात सगळंच साहित्य असतं, ह्या गोष्टी तर सगळ्याच असतात. लगेच तयार होणारी भाजी आहे. पेतावातीच घालायचं आहे. छान मिक्स करून घेते. आता आपण उघडून बघूया. बघू शकता भाजीला तेल किती सुटलेलं आहे छान, आणि पूर्णपणे आपली भाजी आता ही छान शिजलेली आहे. बटाटे ऑलरेडी आपण बॉईल करून घेतलेले, त्याच्यामुळे शिजण्याचा प्रश्नच येत नाही. पण जी काही हळद आहे, ते हळद आता पूर्ण भाजीमध्ये एकजीव झालेली आहे. कोथिंबीर घालून आपली ही भाजी रेडी आहे. अशा सोप्या पद्धतीने डोशासाठीची नाशिक स्टाईल पिवळी बटाट्याची भाजी तर तयार झाली आहे. माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि हो, फक्त भाजीच नाही आहे, आज मी अगदी खुसखुशीत आणि छान असे डोसेसुद्धा बनवले आहेत. बघू शकता किती सुंदर टेक्स्चरने आणि परफेक्ट गोल असे माझे डोसे तयार झाले आहेत. तुम्हाला आवडला असेल आजचा व्हिडिओ तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.